न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे मद्रे शिवारात सुरू असलेल्या विनापरवाना बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त करत वळसंग पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत तब्बल 1,54,09,650 रुपयांचा बनावट दारू व साहित्यांचा साठा जप्त करण्यात आला असून राजू उर्फ राजकुमार चंद्रकांत टिळेकर राहणार मद्रे तालुका दक्षिण सोलापूर यास अटक करण्यात आली आहे। दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ पाहणी व पेट्रोलिंग करत असताना वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांना मद्रे ते आहेरवाडी जाणाऱ्या रस्त्यालगत संशयास्पदरित्या उभा असलेला एक ऐंशर टेम्पो दिसून आला। पत्र्याच्या कंपाऊंडच्या आडोशाला हा टेम्पो थांबलेला असल्यानं पोलिसांना संशय आला। त्यानंतर 2 पंचांच्या उपस्थितीत पाहणी केली असता टेम्पोजवळील 3 ते 4 इसम पळून गेले। लगत असलेल्या पत्र्याच्या गोडाऊनची तपासणी केली असता तिथं मोठ्या प्रमाणावर विनापरवाना बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना आढळून आला। या ठिकाणी स्वयंचलित 4 मशीन्स, कच्च्या रसायनांचे 250 लिटर क्षमतेचे 122 बॅरल, रिकामा बाटल्यांचे बॉक्स, झाकणांचे बॉक्स तसेच टँगो पंच रॉकेट, भिंगरी देशी दारू, कोकण प्रीमियम नंबर 1 90 मिली या नावानं बनावट तयार देशी दारू सापडली। सदर कारखाना राजू उर्फ राजकुमार चंद्रकांत टिळेकर व त्याचा भागीदार दिनू शेठ उर्फ भूषण पाटील राहणार धुळे पूर्ण नाव माहीत नाही यांच्या संगनमतानं चालवला जात असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट विभाग विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविराज कांबळे, सहाय्यक पोलीस फौजदार निंबाळे, पोलीस हवालदार अमोल यादव जाधवर, रामदास मालसे, चालक पोलीस हवालदार विजय गायकवाड, प्रसाद मांढरे, शंकर पाटील यांनी केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।